नमस्कार, मी तृप्तीज किचन कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण मस्त पौष्टिक रेसिपीज पाहणार आहोत। बाजरीच्या पिठाचे मी 4 अशा रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करणार आहे की ज्या तुम्ही नाश्त्यासाठी, डब्यासाठी किंवा दुपारच्या संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकता। रेसिपी अगदी साध्या सिंपल आहेत तरी देखील भरपूर पौष्टिक आणि पोटभरीच्या आहेत। मस्त चमचमीत या तयार होतात, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडेल। रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब जरूर करा। सुरुवात करूयात। सगळ्यात आधी एका मोठ्या बाउलमध्ये 1.5 कप भरून आपल्याला बाजरीचं पीठ घ्यायचंय। आता यामध्येच आपल्याला चमचाभर ठेचा सुद्धा घालायचा आहे। तर हिरवी मिरची आणि लसणाचा हा चमचाभर ठेचा आहे। आता यामध्ये आपल्याला इतर भाज्या घालायच्या आहेत। भाज्या सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता। इथे मी मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे। यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा असा बारीक चिरून घेतलाय। गाजर सुद्धा मी एक मीडियम साईजचं चांगलं किसून घेतलेलं आहे आणि याच बरोबर 2 मूठ भरून मी इथं मेथी घेतलेली आहे। मेथी स्वच्छ धुवून ती चांगली चिरून घ्यायची। आता तुम्ही यामध्ये भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता किंवा क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता। आता यामध्ये चमचाभर तीळ सुद्धा घालायचे आणि याच बरोबर अर्धा चमचा आपल्याला ओवा सुद्धा घालायचा आहे। आता यामध्येच आपल्याला पाव चमचा भरून हळद सुद्धा घालायची। याच बरोबर इथे पाव चमचा भरून हिंग घेतली आहे। आता यामध्येच आपल्याला अर्धा चमचा जिरे सुद्धा घालायचे किंवा जिरे पावडर तुम्ही इथे वापरू शकता। 1 चमचाभर इथं मी दही घेतलेलं आहे। आता घालूयात चवीप्रमाणे मीठ आणि हातानेच हे सगळं साहित्य चांगलं एकजीव मिक्स करून घेऊयात। सुरुवातीलाच यामध्ये पाणी न घालता सगळं साहित्य चांगलं एकजीव मिक्स करून घ्यायचं, कारण भाज्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये मॉइश्चर असतं। एकदा सगळ्या भाज्या चांगल्या एकजीव मिक्स झाल्या, पिठामध्ये चांगल्या कोट झाल्या की यानंतरच यामध्ये पाणी घालायचंय आणि सगळं साहित्य चांगलं एकजीव असं मळून घ्यायचंय। सकाळच्या घाईमध्ये आपल्याकडे पुरेसा वेळ नसतो, पटकन आपल्याला डबे तयार करून द्यायचे असतात। यासाठी सकाळी इतक्या भाज्या चिरून घेण्यासाठी वेळही नसतो, तर यासाठी तुम्ही रात्रीच भाज्या चिरून फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता। आता याच बरोबर इथे हे जे पीठ आहे ते आपल्याला थापून घ्यायची अजिबातच गरज नाही। यासाठी अत्यंत साधा, सोपा आणि मस्त असा शॉर्टकट मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। हे पीठ मळून घेत असताना थोडंसं सैलसर मळून घ्यायचं, म्हणजे रुमालावरती हे थापून न घेता आपण डायरेक्टच तव्यावरती सुद्धा थापून घेऊ शकतो। तर तुम्हाला अंदाज आला असेल, इथे भरपूर सैलसर असं हे मी पीठ तयार करून घेतलेलं आहे। एक 5 मिनिटांसाठी हे पीठ मी असंच ठेवलं होतं। मस्त भिजलेलं आहे। याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघा, भरपूर पातळ आहे। आता यानंतर इकडे मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। तवा हलकासा गरम झालाय, यावरती थोडंसं तेल घालूयात। आता डायरेक्ट तव्यावरतीच हे बाजरीचे थालीपीठ तयार करून घेऊ। यासाठी मिश्रणापैकी 2 चमचे मिश्रण आपल्याला यावरती घालायचंय। आता हाताला चांगलं पाणी लावून घ्यायचं आणि बोटांच्या साहाय्याने हे मिश्रण चांगलं पसरवून घ्यायचं। यावेळेस गॅसची फ्लेम लो ठेवायची, म्हणजे पटकन हे गरम होणार नाही। आता हाताला जर तुम्ही पाणी लावून घेतलं तर अजिबात चटके बसत नाही किंवा पटकन हे मिश्रण सुद्धा गरम होत नाही। अगदी सहज तुम्ही या पद्धतीने थापून घेऊ शकता। हे मिश्रण तव्यावरतीच थापून घेत असताना गॅसची फ्लेम सुरुवातीला लो ठेवायची। तर इथे अगदी काही सेकंदामध्ये मस्त मिश्रण हे थापून झालेलं आहे। अगदी व्यवस्थित असं थापलं गेलं। आता बोटांना थोडं पाणी लावून घ्यायचं आणि अशा प्रकारे तेलासाठी होल करून घ्यायचं। आता गॅसची फ्लेम मीडियम करून घ्यायची, यावरती झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटांसाठी हे थालीपीठ चांगलं वाफवून घ्यायचं। साधारण 1-1.5 मिनिटानंतर यावरचं मी झाकण काढलं। सगळ्या साईडने व्यवस्थित तेल सोडायचंय आणि याच बरोबर या होलमध्ये सुद्धा आपल्याला तेल सोडायचंय, म्हणजे व्यवस्थित हे थालीपीठ भाजलं जातं। आता 1 मिनिटानंतर पुन्हा हे थालीपीठ आपल्याला पलटी करून घ्यायचंय आणि दुसऱ्या साईडने सुद्धा चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचंय। तुम्ही इथे बघू शकता, मस्त खरपूस असं हे भाजलंय। रंग सुद्धा अगदी सुरेख आलाय। दोन्ही साईडने मस्त खरपूस असं हे थालीपीठ भाजून झालेलं आहे। तुम्ही इथे बघू शकता, मस्त रंग आलेला आहे। आता हे थालीपीठ काढून घेऊया। लो फ्लेम करून आणखीन एक थालीपीठ मी ते हाताने थापून घेतलेलं आहे। यावरती अशा पद्धतीने तीळ घातले की दिसायला सुद्धा सुंदर दिसतात आणि मस्त पौष्टिक सुद्धा होतात। 2 थालीपीठ मी इथे तयार करून घेतली। मिश्रण अजून बरंचसं शिल्लक आहे। आता यामध्येच आपण दुसरा पदार्थ सुद्धा तयार करणार आहोत। यासाठी आपल्याला आणखीन सैलसर हे मिश्रण लागणार आहे। पाव वाटी मी इथं पाणी वाढवलं। यामध्येच आपल्याला अर्धा पॅकेट इनोचं सुद्धा घालायचं आहे, म्हणजे पटकन हे फर्मेंट होतं। यावरती अगदी चमचाभर पाणी घालून पटकन इनो ऍक्टिव्हेट करून घ्यायचा आणि हे मिश्रण पुन्हा चांगलं एकजीव असं मिक्स करून घ्यायचं। आता इकडे अप्पे पॅन मी गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। यावरती आपल्याला अगदी थोडं तेल घालायचंय आणि तयार करून घेतलेलं हे मिश्रण आपल्याला यामध्ये घालायचंय। बाजरीच्या पिठाचे हे अप्पे सुद्धा चवीला खूप छान लागतात। तुम्ही नक्की ट्राय करून पहा। भाज्यांचं प्रमाण किंवा कुठल्या भाज्या यामध्ये घालायच्या आहेत हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण ज्या आपण आज इथे भाज्या वापरलेल्या आहेत यामध्ये सुद्धा मस्त चविष्ट अप्पे आणि थालीपीठ तयार होतात। अप्पे पात्रामध्ये मिश्रण घालून झालं की लगेचच यावरती झाकण ठेवायचंय आणि 2 ते 3 मिनिटांसाठी चांगली वाफ द्यायची आहे। तर हे बघा,
एक 2 ते 3 मिनिटांनंतर यावरचं झाकण काढून पाहिलं तर अप्पे छान फुललेले आहेत. आता हे अप्पे आपण पलटी करून घेऊयात. सगळे अप्पे पलटी करून झाले. आता थोडंसं तेल सोडूयात आणि दोन्ही साईडने व्यवस्थित असे भाजून घेऊयात. तर हे बघा, दोन्ही साईडने मस्त अप्पे भाजले गेलेले आहेत. बाजरीच्या पिठाचे मस्त खमंग अप्पे तयार झालेत. आता बाजरीच्या पिठाचा झटपट तयार होणारा तिसरा प्रकार बघूयात. तर यासाठी इथं मी सॉसपॅन घेतलेला आहे किंवा एखादी कढई तुम्ही ते घेऊ शकता. यामध्ये 1.5 कप भरून आपल्याला पाणी घालायचंय. यामध्येच आपल्याला इतर साहित्य सुद्धा घालायचंय. तर साधारण अर्धा चमचा भरून यामध्ये तेल घालायचंय. याचबरोबर अर्धा चमचा हळद घालायची. 1 चमचा भरून लाल मिरची पावडर इथे मी घेतलेली आहे आणि याचबरोबर इथे मी जिरा पावडर सुद्धा अर्धा चमचा घेतलाय. चवीपुरतं मीठ घालायचं आणि सगळं साहित्य चांगलं एकजीव असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घेतलं की याला चांगली उकळी आणायची. आता या पाण्याला चांगली उकळी आली. अर्धा चमचा भरून मी यामध्ये ओवा घातलेला आहे. आता लगेचच आपल्याला यामध्ये 1 कप भरून बाजरीचं पीठ घालायचंय. तर 1 कप पिठासाठी बरोबर पाऊण कप भरून आपल्याला पाणी घ्यायचंय. पाणी चांगलं उकळलं गेलं की लगेचच यामध्ये पीठ घालायचंय. आता गॅसची फ्लेम मी बंद केली. बंद फ्लेमवरतीच हे सगळं पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आता यामध्येच 1 कप भरून बारीक चिरून घेतलेली मेथी सुद्धा घालायची. ही मेथी चांगली मिक्स करून घ्यायची आणि यावरती झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनिटांसाठी चांगली वाफ द्यायची. तर इथे एक 5-10 मिनिटांसाठी चांगली वाफ बसली की हे पीठ चांगलं शिजलं जातं. आता काय करूयात, हे एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊयात आणि हे पीठ चांगलं आपल्याला मळून घ्यायचंय. तर जितका मी पाण्याचा अंदाज तुम्हाला सांगितला, या पाण्याच्या अंदाजामध्ये अगदी व्यवस्थित असं पीठ मळून होतो. पण जर तुम्हाला हे थोडंसं कोरडं वाटलं तर हाताला तुम्ही थोडंसं पाणी लावून घेऊ शकता. तर जसे आपण कोथिंबीर वडीसाठी उंडे तयार करून घेतो तसेच 4 उंडे मी इथे तयार करून घेतलेत. तयार केलेले उंडे आपल्याला वाफवून घ्यायचेत. यासाठी कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलंय. यावरती उकडीची चाळण ठेवूयात आणि तयार केलेले उंडे आपण यावरती ठेवूयात. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. मीडियम फ्लेमवरती झाकण ठेवून हे उंडे चांगले आपल्याला एक 5 ते 7 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचेत. तर मीडियम फ्लेमवरती हे उंडे मी चांगले वाफवून घेतलेले आहेत. आता हे वाफवलेले उंडे आपल्याला एक 5 ते 10 मिनिटांसाठी थंड करून घ्यायचेत. हे उंडे थंड झाले की थोडेसे असे डार्क रंगावरती येतात. आता हे आपण कट करून घेऊयात. तर साधारण हे असे इतपत जाडीचे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत, म्हणजे खायला सुद्धा अगदी छान लागतात. तर इथे सगळे उंडे कट करून झालेले आहेत. आता मस्त खमंग अशी फोडणी देऊयात. यासाठी कढईमध्ये पळीभर तेल मी गरम करण्यासाठी ठेवलंय. यामध्ये घातले चमचाभर जिरं, याचबरोबर पाव चमचा हिंग घालायचंय. हिंगामुळे मस्त स्वाद येतो. आता यामध्येच भरपूर कढीपत्ता सुद्धा घालायचा आणि याचबरोबर 1 चमचाभर इथे मी तीळ घातलेत. तर एक काही सेकंदांसाठी ही फोडणी आपल्याला चांगली परतून घ्यायची. फोडणी चांगली बसली गेली की यामध्ये लगेचच कट करून घेतलेले उंडे यामध्ये घालायचे. एक 5 ते 7 मिनिटांसाठी हे उंडे चांगले मी परतून घेतलेले आहेत. मस्त खमंग असे हे लागतात. साईड डिश म्हणून एक परफेक्ट असं ऑप्शन आहे. बाजरीच्या पिठाचा झटपट तयार होणारा 5वा प्रकार बघूयात. यासाठी 1 कप भरून इथे आपल्याला बाजरीचं पीठ घ्यायचंय. यामध्येच अर्धा कप भरून आपल्याला बेसन घ्यायचंय आणि याचबरोबर मोठे 2 चमचे भरून इथे मी बारीक रवा घेतलाय. यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचंय आणि यामध्ये 1 कप भरून पाणी घालून व्यवस्थित हे आपल्याला पातळ असं बॅटर तयार करून घ्यायचंय. तर इथे 2 कप मी पाणी घातलेलं आहे आणि मस्त डोशासाठी आपलं बॅटर तयार झालंय. आता यामध्ये रवा घातलाय म्हणून एक 5 मिनिटांसाठी हे बॅटर आपण असंच ठेवूयात. तर इथे एक 5 मिनिटांमध्येच रवा चांगला भिजला गेला. आता यामध्ये फक्त 1 चिमूटभर आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे आणि हा सोडा व्यवस्थित या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तर इथे डोसा बनवण्यासाठी बाजरीचं परफेक्ट असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे. तवा मध्यम आचेवरती गरम करून थोडंसं तेल घालायचंय आणि तयार केलेलं हे पातळ बॅटर आपल्याला या तव्यावरती पसरून घ्यायचंय. तर या पद्धतीने हे एकाच ठिकाणी न घालता सगळ्या तव्यावरती व्यवस्थित असं पसरून घालायचं, म्हणजे छान जाळी येते. बॅटर तव्यावरती घालून झालं की सगळ्या साईडने असं तेल घालायचं. जिथे जिथे तुम्हाला जाळी वाटते त्या ठिकाणी तेल घातलं की मस्त खरपूस असा हा डोसा भाजला जातो. डोशावरती असे ब्राऊन स्पॉट दिसायला लागले की हा डोसा आपल्याला पलटी करून दुसऱ्या साईडने सुद्धा चांगला भाजून घ्यायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता मस्त जाळी आलेली आहे आणि अगदी छान रंगावरती हा भाजला गेला आहे. दोन्ही साईडने हा डोसा मस्त मी इथे भाजून घेतलेला आहे. मस्त खुसखुशीत हा डोसा होतो आणि चटणीसोबत, बटाट्याच्या भाजीसोबत अप्रतिम लागतो. बाजरीच्या पिठापासून झटपट तयार होणारे 4 खमंग प्रकार आज आपण बघितले. तुम्ही डब्यासाठी, नाश्त्यासाठी किंवा सकाळच्या संध्याकाळच्या जेवणासाठी साईड डिश म्हणून सुद्धा हा अतिशय उत्तम पर्याय आहे. नक्की ट्राय करा. आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त मस्त खात रहा.